तपश्चर्या करावी लागेल, साधना करावी लागेल, ध्यान धारणा, त्याचं चिंतन, त्याचा ध्यास लागला पाहिजे आपल्याला. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, जिथे नाम तिथे मी आहे. तुमची सगळी सुख दुःख चिंता सगळ्या मी पाहतो, तुम्ही फक्त नाम. आमचे प्रल्हाद महाराज, त्यांची अंतिम वेळ आली की तेव्हा त्यांना अकोल्याला ऍडमिट केलं. त्यांच्या रोमारोमात रामनामाचा श्वास चालू होता. डॉक्टरांनी जेव्हा त्यांना तपासलं, शेवटची वेळ होती, स्टेथोस्कोप लावला तर डॉक्टरांना सुद्धा रामनामाचा श्रीराम जयराम जय जयराम असा त्यांना कानामध्ये आवाज आला. डॉक्टरांनी अक्षरशः डोळ्यातून पाणी आणलं आणि त्यांना नमस्कार केला. इतकं रामनामाचं महत्व आहे. पण ते आपल्या मुखात येतच. तर आपल्याला जीवनात काय व्हायचं आहे हे तुम्ही आधी ठरवा. हरिभक्त व्हायचं आहे का, हरिभक्ती कशी करायची हे चांगल्या संतांकडून तुम्ही शिकून घ्या, तेव्हा ते तुम्हाला साधेल. आणि आपलं ते चालू आहे. आपण 84 लक्ष योनी फिरून हम दो हमारे दो बाप को पुढचं ते सांगत नाही. तर असाच आपला अभ्यास चालू आहे आणि तोच आपण आता तेच करत आहोत. आपल्याला पाहिजे होतं सुख. आपण गेलो सुखाच्या बाजारात, पण सुखाच्या बाजारात मूर्ती तर मिळालीच नाही. मिरच्याच्या बाजारात बसतो, जीवनाचा सगळा खकाना झाला आपल्या. तसंच आपल्या संसाराचं आहे. मी आणि माझे मन संसारात इतकं डुबून गेलेलं आहे की ज्या भगवंताने एवढं विश्व निर्माण केलं त्यालाच आपण विसरलेलो आहे. त्याने आपल्याला इथे कशासाठी पाठवलेलं आहे हे आपण पूर्णपणे विसरलेलो आहे. आणि त्याच्या इच्छेपासून एक पाणी हलत नाही. आपला श्वास सुद्धा त्याच्या नावात चालू आहे, पण त्याचं आपण नाव घेत नाही, त्यालाच आपण विसरलेलो आहे. तसं न करता नामदेव महाराज म्हणतात, हरिदास गर्जती हरी नामाच्या चित्ती, नये माझे चित्ती नामा म्हणे. पण संतांनी तसं केलेलं नाही. संतांनी सतत भगवंताचं स्मरण केलेलं आहे आणि मरणाचं पण सुद्धा त्यांनी स्मरण ठेवलं आहे. म्हणून नामदेव आणि त्या संतांसाठी साक्षात भगवंताला अवतार घ्यावा लागलेला आहे. अशा त्या दशरथ आणि कौशल्या रघुकुलाची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. एकदा काय झालं, शंकर आणि पार्वती विमानातून फिरत असताना त्यांना खाली रडण्याचा आवाज आला. म्हणून शंकराने खाली वाकून पाहिलं तर एक मनुष्य आपल्या बायकोसाठी रडत आहे. तिचं नाव घेत घेत तो रडत आहे. शंकराने पाहिलं, त्यांनी ओळखले की रामचंद्र भगवान आहे. शंकराने वरूनच त्यांना नमस्कार केला, वंदन केलं आणि त्यांची ते स्तुती करायला लागले. श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणं, नवकंज लोचन कंज मुखपद कंज पद कंजारुणं, श्रीराम श्रीराम. पार्वतीने पाहिलं की यांनी कोणाला नमस्कार केला. तिने संशयाने पाहिलं आपल्या पतिदेवाकडे. म्हणाले, पती स्वामी महाराज तुम्ही कोणाला नमस्कार केला? तुम्ही तर देवांचे देव महादेव आहेत, तुम्ही त्या माणसाला काय नमस्कार केला? ते म्हणे, अगं तू त्यांना ओळखलं नाही. त्यांच्या बायकोचं हरण झालेलं आहे. त्यांच्या बायकोचं नाव सीता आहे आणि ते सीतेचं नाव घेऊन ते रडत आहे. ते एक नाटक करत आहे. याच्यामध्ये पात्रामध्ये आपल्याला भूमिका बदलायची, तशी ती भूमिका बदलत आहे. तू त्यांना सामान्य मनुष्य समजून ते साक्षात विष्णूचा अवतार आहे. म्हणून मी त्यांना वंदन केलेलं आहे. कमळासारखे डोळे, कमळासारखे हात, पायला सगळं रूपचंद्रमा कमळासारखा आहे. म्हणून त्यांनी ध्यान लावलं आणि पार्वती म्हणाली, हे बलाने पटते. ती म्हणाली, त्यांची परीक्षाच घ्यायला जातात. ते म्हणाले, विषयाची परीक्षा घ्यायची नसती, तलवारीची परीक्षा घ्यायची नाही. तू काही खाली जाऊ नको. तरी तिने त्यांचं काय ऐकलंच नाही. तशीच ती खाली उतरली तर सरळ ती म्हणजे आपण यांच्या बायकोचं नाव सीता आहे, मग आपण सीतेचंच रूप धारण करू. सीतेचं रूप धारण करून तिने सीतेचं रूप धारण केलं. सुंदर अशी दिसायला लागली आणि लक्ष्मणाजवळ गेली पाहिजे. लक्ष्मण तिला पाहून हसला. तिला थोडा राग आला. ती परत रामाजवळ सरकली. रामाजवळ गेली. रामाने तेव्हाच ओळखलं तिला. राम म्हणाले, आई तू का आई? पतिदेवाला सोडून पतीची आज्ञा न मानता तुम्ही कशी काय आली? तू का आई? आई तू का आई? तिने म्हटलं, अरे रामाने आपल्याला ओळखलं. ती मला दोषाळली आणि तिने वेळ निघून नेली आणि म्हणाली की मी तुला पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा द्यायला, तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा द्यायला आले. मी एक वरदायिनी आहे, वर द्यायला आले आहे. तीच तुळजापूरची जगदंबा माता की जय, तुळजा भवानी की जय. जय जय रघुवीर समर्थ
म्हणून नामदेव पहिल्या पद्यात म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबान घे, काबान घे. गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, गोपाल कृष्ण भगवान की जय.